तुम्हाला मिळणार का मिळणार नाही, तेवढं तुम्हाला मिळणार आहे. 30 दिवसाचा महिना आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घरीचे, 90,000 पेमेंट आहे. खाऊन पिऊन सुखे ना तू. मग तुला दुसऱ्या बाबाकडे जाऊन संपत्ती वाढवायची गरज काय? बाबा गेला तूही गेला. आणि श्रीमंत होण्याची हाव गरीबाला नाहीये. गरीबाला नाही. गरीब आपलं 500 रुपये जाळी गेली ना, कालपासून ते उद्या थांबते. चला हाय 10 गुण त्याच्यामध्ये. सामान्य माणसालाही समाधान येत. अरे खोटे सामान्य माणसं आहेत ना, सामान्य लय समाधान. 10 पोते गहू झालेत ना, बस ते म्हणजे 5 चिकून टाकू, हा एक बियाला ठेवू, 4 दळण करून ठेवू, वर्ष समाधान. डेअरीचा पगार झाला ना, खाद्याचे जाऊन तेवढे आले ना, लाईट बिल गेलं ना, किराणा झाला ना, 1500 आहेत ना, द्या ठेवून, गॅसची टाकी वाढलो परत. सामान्य माणसं समाधानी आहेत. पण ज्यांच्या घरात इस्टेट मोकार आहेत त्यांना हवंच नाही. हाव 1.5 लाख पेमेंट आहे, कशाला पुन्हा बाबा बाई पाहत. हाव नाहीये. आणि हाव संपत्ती का ठेवी. ते का असं आहे, समजा आता मी खोद्या बरोबर फोटो काढला, त्याने केलं एखाद्याला पुढं, मी गुंतलो तोय गुंतलो, आता ना जाते नाही, आता ना जाते. आणि ध्यानात ठेवा, 80% लोकांचा शेवट त्यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासाला केला. त्यांना प्रसिद्धीची काय सुटली? प्रसिद्धीची हाव सुटली का गेम झाला. आणि हे लोक जे सापडतात ना, यांना लोक नाही सापडली, त्यांच्या खोडी यांना सापडली. समजा आता पीटी माणसाला एक रोग झाला, तो माझ्याकडे आला, मला तर अक्कल नाही, पण मी सहज म्हणलं एवढा कडा घे. त्यानं तो म्हणलं बाबा औषध मला एवढं बसावं, लगेच त्याची व्हिडिओ काढायची. त्यानं लगेच म्हणायचं त्या बाबाचा बाबा गेला ना, हाय हाताना झटे कशाला. प्रसिद्धीची हाव कमी करा. तुम्हाला आठवलं का इंद्रिकडे कधी व्हॉट्सअपला आठवलं का इंद्रिकडे कोणा मेसेज नाही, मी मोबाईलच वापरतो. परिस्थिती नाही, मी मोबाईल वापरतो. त्याच्यामुळे मी इतका सुखी आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण उलातलं तपास नाही, आणि कोण आपल्याबद्दल काय भुकात आहे ध्यानच नाही, मोबाईलच नाही. त्याचा फायदा इतका आहे, काही डोक्याला टेन्शन, त्याला गरज येतो आपल्या. आणि तुम्ही प्रसिद्धीपासून दूर राहिले तरच वाचा. लोकांना प्रसिद्धीची हाऊस, कुत्रीला पिलू झालं, आलं इंस्टाग्राम. मांजरीला पिलू झाला, तो बोका कोण होता, तुझी त्याची ओळख घेत आलं इंस्टाग्राम. परत ते सुईचं नाहीये, बोका तिकून मांजर इकून मध्ये ते पिलू. आमच्या दोघांचा पराक्रम. चला परत प्रसिद्धीची हाव करू नका. कर्तृत्वाला आपोआप मांडण्याचा मिळते, देण्याची गरज काय करायचं. त्याच्याकडे 99.9 मार्क आहे, त्याला कोणाचा अर्ज सहित बोलायची काय काम. ऍडमिशन होणार आहे, तो रुबाबाब जाऊ शकतो. हे मार्कशीट, हे ओरिजिनल, हे झेरॉक्स, हे मिळालेले सर्टिफिकेट, कबड्डीचं सर्टिफिकेट आहे, खो खोचं सर्टिफिकेट आहे, विज्ञानाचं सर्टिफिकेट आहे. एकदा नजर टाका, त्याला गरज काय कोणाची चिठ्ठी ठेवायची, त्याला काय गरज. त्याच्याकडे मग तुम्ही अभ्यास करा. तुकोबा राहायला, ज्ञानोबा राहायला का नाही गरज पडली. त्यांचं ज्ञान कोणाला पचणारच नव्हतं, त्याला काय करायचं. म्हणून प्रभू रामचंद्रांनी तरी दहाटायचं, पूल बांधायला इंजिनियरला दिला. अभ्यास करा चांगला रामायणाचा. काही इंजिनियर नव्हते होते, पण त्यावेळेस इंजिनियरला पूल दिला नाही का, सगळ्यांचे टक्के गेल्यावर पुलाला काही राहणारच नाही. हा अभ्यास प्रभू रामचंद्रांनी केला होता.
मंजूर करणाऱ्याचा टक्का, याचा टक्का, त्याचा टक्का, मुरुमच शिल्लक. प्रभू रामचंद्रांनी सीता आणायला वानर पाठवली, माणसं पाठवली. मला एकाने विचारलं होतं, का रामाने वानर पाठवली, माणसं का पाठवलं नाही? मला त्याचं उत्तर नंतर सापडलं, लंका सोन्याची. ही अवलाद जर सीता आणायला पाठवली असती, यांच्यात मर्डरी मिटावता मिटावता गेला असतं. वानर बरी. म्हणून प्रभू रामचंद्राने एकही युद्ध माणसाशी केलं, अजिबात युद्ध कोणाशी केलं. सगळे युद्ध राक्षसांची, माणसाची केलं. का? अभ्यास केला प्रभू रामचंद्र. ही अवलाद नाही. जर 19 बोकड्याचा घोष दिला ना, याच्या बापाचं मूर्ख दाबील. वानर बरी. म्हणून ज्यांनी रामाची नित्य सेवा केली त्यांना प्रत्येक गावाचं राखण करायची जबाबदारी दिली. त्याच करा. हनुमंतराया देव नाहीये, हनुमंतराया गावाचा रक्षक आहे. अख्खं गाव सांभाळायची ताकद कोणाचंही मंदिर नसू द्या, पण रामचंद्र आपलं हनुमंताचं मंदिर आहे. आणि कसाही माणूस असू द्या, द्वंदा मारुतीला भेटायला जाणारच. एकदा नवरदेव झालं, एकदा जाळायला जातात. त्यांनी सेवा केली. तसं मरण्याचा चौथा फायदा आहे. तुमच्या जर काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या तर त्या पूर्ण करता येतात. जन्म घेणे लागे. आम्हाला याच्यापेक्षा अवघड काय सांगता, हेच डोक्यात घुसानं. आता पुढचा प्रश्न याच्यापेक्षा सोपा आहे, त्याला 4 मिनिटं देतो तुम्हाला सगळ्यांना. हे झालं पीठ म्हणजे मरायला पाहिजे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो, मरणं चांगलं का वाईट? संपलं. मरण्याचे 4 फायदे झाले. आता माझा मुद्दा आहे, मरताने माणूस काही बरोबर नेतो का? तुम्ही मला उत्तर देणारे नाही. तुमचं काय म्हणणं? नाही, चुकीच आहे, चुकीच आहे. मरताने माणूस 2 गोष्टी बरोबर नेतो, त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं काम. कधी देणार द्यायचं? आता सध्या निकम परिवार आहे, मुलं बाळ चांगली बनवली, हे बरोबर आहे. आणि 80% लोकांनी फक्त इष्टिती कमवल्या, मुलं कमवली नाही. त्याच्यात 90% बाप केले. लोक तुम्हाला वाटलं फक्त शिकेले, शिकून केलंय काय? मुलं बनवण्यामध्ये बसलेली माणसं माझ्या सगळं 90% बचने तर अख्खे फेले. मला मुलं बनवता नाही आलं, तुम्हाला गाड्या घेता आल्या, बंगलं बांधता आल्या, बायका सोन्यानं वाकवता आल्या, इस्टेटी कमवता आल्या, तुम्हाला पाहिजे तेवढं करता आलं. ज्यांच्यासाठी तुम्ही कमवलंय त्यांच्यावर संस्कार तुम्हाला करता आले नाही, हा पराजय आहे. तुम्ही बिल्डर आहात, 1-1.5 कोटी उत्पन्न आहे तुमचं, पण तुमचं पोरग जर पंप लुटायच्या टोळी सापडत आहे तर तुम्ही इस्टेट कमवलीच का, हा प्रश्न. इस्टेट मोकार तुमच्याकडे 6 धाबे, 9 बारे, 13 जीसीबी, 11 डंपर आहे. रिक्षा टाकून आणायला लागत इस्टेटीला. काढायची किती घे, कोट्याधीश लोक आहेत महाराज, कोट्याधीश. एवढी इस्टेट आहे काही लोकांकडे. आता उगाच आपण थोडे पैसे कमवले तर लोक लोकांकडे एवढी इस्टेट आहे महाराज. जर 10व्या अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत होऊन निघाल, एवढे इस्टेट आहे लोक. त्यांना पोरं नाहीत. एक ते याडपट्टीच. नदीच्या कडेला झोपडी आहे, कालवणाला तेल नाही, 16 पोर आहेत. उघडे 6 मोकळेचे. हो, त्यांनाही माहित नाही 30ला कंटे 4थीला म्हणजे जाते शाळेत. खरं आहे का खोटं? त्याच्या इस्टेट आहेत महाराज, पाणी द्यायला पोरं नाही. कोट्याधीश लोकांच्या घरात जाऊन पहा, सामान्य माणसाच्या घरात आनंदच आहे. शेतकऱ्याची बाई जर आली ना शेतातून, नवरा जर थकून आला ना तर ती म्हणते आता चहा नाही मिळणार जेवायचा टाइमला. याला घर म्हणायचं. आता चहा नाही मिळणार, चहा मिळव तुम्ही जेवण कमी कराल. आता डायरेक्ट ती वरून म्हणते मी थकले, सकाळचं कालवून आहे गरम करून देते, दूध भाकर खा. तो म्हणतो मी थकलोय, दूध भाकर. सामान्य कुटुंब, मोठ्यांच्या घरात काही नाही.
तुम्ही जाऊन पहा महाराज, काही नाही. आता आमचे रोज संबंध आहे, काही नाही. त्यांना पाणी देते नाही. आल्याबरोबर नवरा बाहेरून आला, फ्रेश आला का फ्रीज म्हणलोय का मी, काय त्याच बाटली म्हणजे आहे ना, म्हणजे असं नेमकं मी बोलतो नाही बोखांडी बसत असं. आता मी म्हणलो होतो काही, तेच म्हणलं बाटली काढली काढणार तिघी जणी इथंच आहे. ते लगेच बर्फाचा खाला बाटली त्याला सत्वात त्याला विचारलं ना, नवऱ्याला दारू काढून देतो, त्यांना आहे ना टेन्शन असत. 90 दिली नाही ना, ते कुत्र्यावानी धावा. एकदा 90 देऊन उठाने पडले ना, आपल्याला ताण नाही. त्यांचं चांगलं बाई, खाटावर झोपत्या, खाटाखाली सापडत. अख्ख्या रात दीड शिकवल्या सारखे वकात्या एक आहे बाई, किती उलट्या करू, पाणी नाही मग उलट्याच साठी काय करायचं ते आवड. इथं 5-6 जण आहे, पाहता का ना काय नाही महाराज. हो, ते इंद्रिकर बोलत नसत शिव्या खात. 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. पड्याकरता कशाला बंद करायचं जाऊन जायचं. कारण मी बोललो ते नेमकं खरं करा, तर नाही बोकांडी बसत अशी. थोडं जडे, थोडं थोडं पुढं सारखं मागची लोक उन्हात गेले, थोडं थोडं मधला पट्टा भरून करा. वडाच्या त्या बाजूला गेले, महिला म्हणतो मग काही तो पुढं सारखं विढाला आहे, विढाला आता करंट लागलं तुम्हाला. आणि खरं सांगा, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. मुंबईच्या तुम्ही मरण्याचे फायदे कधी पाहिलेच नव्हते. आता प्रश्न चालला होता माझा, मारताने माणूस 2 गोष्टी येतो. बस एक त्याने कमवलेलं ज्ञान, त्याने आयुष्यात केलेलं कर्म. आता समजा महिला मंडळ, आता महिना कोणता चालू आहे? अधिक. अधिक महिना. अधिक महात्म्य नावाचा एक ग्रंथ आहे. एका मिनिटात सांगू का पुढं? सांगू का? अधिक महिना सांगू का एका मिनिटात? सांगू पुढं? सांगा. अधिक महिन्यामध्ये अधिक महात्म्य नावाच्या ग्रंथात 30 अध्याय. किती? 30. आणि सगळे व्रत आपल्याच्यानं शक्य नाही. आपण संसारी माणसं आहे, पण साधे साधे व्रत सांगितले अधिक महिन्यात. साधे साधे. पहिलं व्रत आहे गाईचं महिनाभर दर्शन. शक्य आहे की नाही? शक्य आहे का नाही? आहे. 2 देवाला दिवा लावणं. शक्य आहे की नाही? आहे. आता एक टाइम जेवण हे आपल्याला शक्य नाही. आपण संसारी माणसं आहे, मरायचं आहे का आपल्याला कसा खच गिन्नीचे कसा आपल्याला जमणार नाही. आपण निदान एकादशी तर करू शकतो का नाही? बरोबर. फक्त ती करताना असं सांगितलं त्या ग्रंथात, दशमीला संध्याकाळी जेवायचं नाही, म्हणजे एकादशीला जेवायचं, म्हणजे दशमीला दुपारी जेवायचं, संध्याकाळी जेवायचं नाही, आणि द्वादशी सूर्य उदयापर्यंत सोडायची. असे नियम. ते पूर्ण आपल्या त्याला एवढे होणार, पण जेवढे जेवढे शक्य आहे गार पाण्याने आंघोळ, आणि हात येत नाही जेवण हे पाळले पाहिजे. लोक म्हणते शास्त्र मित्र, आता काही गावात जास्त स्वतःची एकादशी आगातल्या वाणी वाद काय झाले का, म्हातारपण आलं पडले उठाने म्हातारी नसता येईल. काय एव्हा शास्त्राच्या विरुद्ध वागल्यावर दणका बसतोच. तुमचं काय बोलत नाही ना, 16वा अध्याय बोलतोय, शास्त्र म्हणेल ते सांगावे, राज्यहित भाषा नाही चालणार. म्हणजे मरण्याचा पहिला फायदा, मरताना 2 गोष्टी बरोबर येतो माणूस, त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. आता दुसरा प्रश्न आहे, थोडा जड आहे सगळ्यांसाठी, येणेकरिता फल्यासाठी. मरताना माणसाचं काय जातं? क्लिअरच करून घ्या. काही केलंच नाही, बोला तुम्ही काय जातं मला सांगा, मी तू उत्तर सांगतो काय जातं.
बरं चला इथून आवाज आला शरीर जातो अजून बोला बोला देह जातो चला बरं देह जातो पुढं आत्मा जातो बरं आत्मा जातो अजून होऊ द्या तुमचं तुम्ही बोलाच एकाचं म्हणणं शरीर जातं एकाचं म्हणणं देह जातो एकाचं म्हणणं आत्मा जातो अजून बोला बरं जीव जातो हा अजून बोला बोला मला पहिले एक उत्तर द्या काहीतरी जातंय का नाही जातंय ना मग काय जात जाताय का नाही एवढं सांग आता उत्तर आलं काय जातंय इकडून उत्तर आलं शरीरात एक पहिल्या वर्गाचं म्हणणं काय शरीरात दुसऱ्याचं म्हणणं देह जातो तिसऱ्याचं म्हणणं आहे आत्मा जातो इकडून आवाज आला चौथ्याचं म्हणणं आहे जीव जातो क्लिअर आहे का हे तुम्हाला मान्य आहे का मला सांग आता तुम्हीच म्हणले आता मी खरं सांगू याच्यातलं काहीच जात उलट काय सांगू आता समजा मी गेलो मी माणूस आहे रविवारी नाही गेलो तर सोमवारी नाही गेलो तर मंगळवारी पण आठवड्याच्या आत कधीतरी एकदा आणि तो जाण्यासाठी तर आलाय म्हणजे त्याला जावाच लागणार आहे आता समजा मी गेलो माझी बायको रडणार ती खरं रडणार आहे आबाड बोलून रडल ती तिला जेवढी नाटकं करता येतील बांगड्या फोडील फबाड झोडील फारील तिच्या आईला कवळी मारील तिच्या बापाला कवळी मारील जेवढी तिच्या आईनं तिला नाटक शिकलेलं असेल तेवढे ती करणार डोळे बेळे पांढरे करील काय तिला जेवढं जमल जेवढं ती शिकेल असं मग तिला बाकीच्या बाया पाणी पाजणार मेलो मी पाहिजे तिला मेलो ही गोष्ट माझ्या भाऊबांधांना भाऊबांधा इतकं नाला येऊ शकतो ते नाश्ता करून मला जाळाया डायरेक्ट आमच्या इथे येत नाही कधी त्यांची बायको ती पाहुणे या टाइमला म्हणणाऱ्या इथंच ती मिरची भाकर खापण जा आता ते नाश्ता बिष्टा करून मला जाळा या ना मग मला आंघोळीला बाहेर काढलं कधी मेल्यावर अगोदर मला 1.5 महिना आंघोळ मेल्यावर मला आंघोळ अशी बाथरूम मध्ये नाही चौकात आंघोळ घालायला काही एक जण काय ज्याला लहरी वाट पाणी गार असून येत मग मला सुतळीनं आवडणार मी पडून जाऊ नये कपडाला ठोकळा बिकळा चिटकावणार मस्ती मजा दे भाऊबंद मूड मध्ये लगेच शर्ट बिंद काढून करोडे खोरच कांद्या बिंदा द्यायला तयार मग माझं पोरग मडकं हातात घेणार मग ते मला म्हणणार बाबा माया माग या तुम्हाला काय रस्ता माहित नाही जाऊ नका मडक्यात दूर केलाय त्या दुरानं मग माझं पोरग पुढं त्या 4 दरोडे खोरांच्या खांद्यावर मी ते मूड मध्येच ते फक्त पाहुणा पाहिलं का असं करते आणि हसत पाहुणे रावले निघणार आणि शिवची माझी बायको शिवती दिस मोकळे सोडे आता रडणार आता रडणं शिवती माया तिला टिकून टाकणार माया मागे आहे मी अजून हाय गेला मोबाईल बंद करे भारी वस्तू माणसात काढायची नाही आता कशा ठेव मोबाईल माणसात कधीच काढायचा नाही आता फक्त एकटा येड्या बाबळीत असला तरच नाही तर मोबाईल ही गोष्ट माणसात काढायची माणसं एकट्याचं साधन आहे गावाचं नाही आणि मग मला पेटवणार काही पेटाला टायर वापरला टायर नाही काही पेटाला मीठ मागून पोळीला तूप माझी बायको चपातीला तूप लावायची तर चमच्या पुसायची हे भाऊबंद नालायक तुपाच्या पिशा अशा पुढे त्या फॅट तोंडावर टाक मला आग लागली मी बोलत नाही नामदेव महाराज बोलतात नामदेव महाराज म्हणे मित्र आले गोत्र झाले ते स्मशानी परतले मी तर जळत तसे स्मशानी अग्नी सवे
विठोबाला सगळे आले, रडले, बोंबालले, ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले. मला आग लागली तर मी एकटा जळत होतो. मी कशावरून उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा सुखवी व्यथा जन्माच्या व्यथा सुखवी व्यथा जन्माच्या सुखवी व्यथा जागे वारे उठा जागे वारे ये उठा जागे वारे उठा जागे उठा साधू संत साधा पावले हित पावले हित नाही हरले नाही हरले महादेव नाशिवंत मला मंदरात शर्म घातले रे तुम्ही खिटकाचा रव रव दुर्गंधी रे अमंगल पिता भागा स्मरे त्या हरिहारा शरणकाई गोविंदा स्मरे हरिहारा शरणकाई गोविंदा परिये पहिला प्रश्न आहे, मेलेला माणूस वट्यावर पडलेला होता, त्याला त्याच्या घरच्यांनी नेलं, तो जात नाही, म्हणजे शरीर जात नाही. दुसरा प्रश्न आलाय, देह देह काळाचा, त्याला 15व्या अध्यायाचा शब्द आहे, येणे भोगणे आणि जाणे हे तो प्रकृतीचे लेण. 15व्या अध्यायाचं म्हणणं आहे येणे भोगणे आणि जाणे. आता आत्म्याच्या बाबतीत पाहिलं म्हणलं, तुम्हीच उत्तर द्या पटकन. हंडा घ्या, हंड्यात पाणी भरा आणि हंडा वट्यावर ठेवा. सूर्याची किरण हंड्यात पडली, हंडा सूर्य केवढा आहे, हंडा एवढा. ते पाणी बादलीत होता, बादली एवढा आहे. ते पाणी हौदात होता, हौदा एवढा आहे. मग सूर्य एक का अनेक? सूर्य एक का अनेक? एक, त्याचे प्रतिबिंब अनेक. आता सोपं सांगतो त्याच्यापेक्षा. किटली घ्या, किटलीत दूध घ्या, किटलीला झाकण बसवा आणि मला फक्त एकच उत्तर द्या, दुधाचा आकार कोणता? दूध उभय आडवय तिरपय का गोल? घरी गेल्या गेल्या किटली घ्या, गोल आहे. किटलीतलं दूध उभय आडवय गोल आहे का तिरपा आहे? किटलीचा जो आकार आहे तो दुधाचा आकार. आता ते तांब्यात ओतलं तर तांब्याचा आकार, फुलपात्रात ओतलं मग दुधाला आकार आहे का? नाही. मग आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मृत्यू नाही, आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही, आत्म्याचा काही संबंधच नाही. मग तुम्ही म्हणाल आता महाराज अर्धा तास तुम्ही आम्हाला लावून ठेवलंय, शरीर जात नाही, आत्माही जात नाही, जीवही जात नाही, मग जातय काय? काहीतरी जातय. काय जातं तुला सांगतो. बरा हात पुढं कर, हात 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 तुझा तुझा हात हात
हात हात असं कर, नाकाजवळ नाही तुझ्या, राहू दे 1 मिनिट, हा कर खाली. काही झालं का? नाही. परत नाही, परत नाही नाकाजवळ. नाकातून काय येतंय का? चिंबू. अरे नाकातून काय येतं का? काय येतं रे? हा, हवा. हवा, वाफ, श्वास, बरोबर आहे. त्याला अध्यात्मक शब्द आहे चैतन्य. त्याला फक्त चैतन्य जातं. दुसऱ्या अध्यात्माचा शब्द आहे उपाधी माझी. चैतन्य जातं त्याच्यातला श्वास बंद झाला तर गाडी बिडी बंगला बिंगला बायको सगळे निवांत राहतात. हा एकटा सुद्धा पाहत नाही. हा म्हणत नाही बंगला माझा आहे, कारण म्हणणारच गेला. काय जात? शरीर नाही, देह नाही, आत्मा नाही, मग काय जात? बस फिट बसलं कीर्तन. काय जात? चैतन्य. आणि असं नाही काही जातात आपल्याकडे काही गप्पा आहे. सोमवारी मेला म्हणजे भाग्यवान. आता तर आपल्या भागात कोणी नवीन एक पद्धत काढली, माणूस मेला का गरुड पुराण वाचितात. तो माणूस मला सापडवण्याची कोणी पद्धत आली आहे तुमच्या ते गरुड पुराण. हा ओल्याचा भाग आहे. आणि ते गरुड पुराण उक्त घेते वाचायला, करून घेते पैशाला. गरुड पुराण त्यानं यायचं आणि घरात गरुड पुराण वाचायचं. आणि ते मरणारे माणसं ते त्याच्या घरातल्या माणसाला फिरा द्या. आपला ये भाऊ वाचे तुला काही उडायचं ते येऊ. 13 देवाच नाही तर 16. काय पद्धत तुम्ही तुम्ही पाहता काय माहिती? तुम्ही वाचलंय 2-3 जणी नाही. आवाज सगळं उभ्या करीन. शिवंतपणे 3 वेळा वाचून पाहिजे, मला काय नाही. मी तर कधी आता गाडीत असतो तू, कधी कधी लहर आली तर 40 मिनिटं लागत आहेत गरुड पुराण वाचायला. गरुड पुराणामध्ये फक्त 7 स्तबक आहेत. 7. त्यामध्ये 5 स्तबकामध्ये कसं वागावं असं आहे. आणि शेवटचे जे 2 स्तबक आहेत ना त्याच्यात मरण्याची लक्षणं आहे. आणि ती सगळी लक्षणं ज्ञानेश्वरीतल्या 8व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकात. तरी गेलो तुम्हाला उचकायचं सुद्धा ताण. 8व्या अध्यायामधल्या 24व्या श्लोकात आहे का मरायचा माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावी, शरीराचं तापमान समान असावं, जठराग्नी प्रदीप्त असावा. या अटी आहेत ते त्याच्यात आहेत. काही सतत वाचन करणारा माणूस तुमच्या माझ्या बोलण्यावरून लक्षात आला. मी टाइमपास करीत नाही. मोबाईल नसल्यामुळे त्याला फरक नाही. वाचन झाल्याशिवाय मोठे चालण्यापेक्षा हे बरं. हे आपल्या बजेट. मी तर तुम्हाला पुढचं सांगतो, स्वर्ग बिर्ग तर माझ्या बजेट मध्ये बसत. प्रवचन करणार मी काय का उगाच काही बोलायचं काहीच्या खाई बोलायचं लोक. नाही नाही ते चुकीचं आहे. एकच वाक्य सांगा, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, अंतर फाडून मला हा नरक आहे. ह्या विचारता मानाचे स्वर्गही इथंच, नरकही इथंच, वैकुंठही इथंच. मुलं बाळ चांगले, सुनबाई चांगली, मुलगा चांगला आहे, वैकुंठच आहे का नाही? काही काही बंगल्यांमध्ये म्हाताऱ्या बाया बसेल पा पोर्च मध्ये, वा पोतं घेतली, पोत्यावर बसली, मशिदीच्या डब्या शेजारी पाण्याची पाण्याचा तांब्या हातात काठी, मस्त हसतील म्हातारी कवाय. उलटी नातू शाळेत चाललं ना, लवकर ये रे. नात लवकर झाली ना, लवकर ये. त्या बापाला कळलं तर तुला हाणील. बस दुपारी एखादा पाहुणा आला ना पत्रिका घेऊन, तिथं ठुई मला दिसत नाही, इकडे येऊ. तो म्हणला नाव तुझं तू सांग, मी फक्त ध्यानात राहिलं तर सांगत. पत्रिका आली पण तुला चहा ठुला असता इथं मलाच उठवा ना. ती सरळ माणसं. म्हणून सामान्य स्त्रियांना कोणी फसवित नाही. शेतकऱ्याची बाई कधी फसणार नाही. शेतकऱ्याची बाई डबे बिबे नीट करणार जर आलं ना, ती त्याला लिंबा खाली डबे देते, तिथंच ठोकन तिथून जाईल. इकडे यायचं पाणी तिथंच, बरोबर नाही. अर्धी भाकर आहे तिथं, भाऊ तिथं काप माहिती डबे डबे नीट करून दे. तसाच आहे लय मोठ्यांच्या बायकांना, यांनाच वागत आहे औषध. यांना काय वाटत का फसलं तरी? एकच उत्तर द्या बरं महिला म्हणलं. मोठ्याच्या बायकोच्या गळ्यात 40 तोळे सोनं आहे, सगळं 42 रुपये.
आणि गरीबाच्या बायकोच्या घरात 3 तोळे पण प्युअर आहे. तुम्ही कोणतं सोनं खरं? कुणी बाया तुमच्या शेजारीत बसेल समजा एक खुर्चीच्या बाजूने कोणत्या बाईचं सोनं खरं म्हणणार? तिचं सोनं खोटं आहे तिला तुम्ही म्हणा तिचं सोनं खरं आहे का? बायको मोठी त्या बिचारीनं कोंबड्या इकू इकून अंडे इकू इकू केलंय तिचं खरं आहे पण ते तुम्हाला मान्य नाही का? समाज बाह्यरंग पाहतो अंतरंग बाह्यरंग पाहतो. पहा आता उलट झालं स्वर्ग नाही मग घडेल काय? त्याची अंडे झाले हारी त्याची अंडे झाले हारी त्याची अंडे झाले हरी रूप त्याची अंडे झाले हरी रूप जन्म घेणे लागे असण्याच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हरिमुखी जाता हर पलितीचा हरिमुखी जाता हर पलितीचा स्वर्ग नाही नरक नाही वैकुंठ नाही इथं नीट राहा आणि इथं माझ्या गुरुने मला ज्ञान दिलं आणि त्या दिवशी माझा संसार कसा झाला? आदि संसार लागे माये आदि संसार लागे माये आदि संसार सगळ्यांसाठी प्रश्न आहे. महिला मंडळ पुरुषांसाठी ज्ञानोबारायचं लग्न झालं आम्हाला नाही मला काय नाही. ज्ञानोबारायला 4 मुलं लग्न न करता 4 पोरांची नाव तुम्ही सांगायची ऐकवायला उदाहरण तुम्ही ज्ञानराज माझी साधकाचा ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र पहिला मुलगा वेद दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक चौथा मुलगा अनाथ पहिल्यासाठी अमृत अनुभव दुसऱ्यासाठी चांगदेवपासाठी
तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरी. तिचं नावच तुम्हाला कोणत नाही. त्याच्यात एखाद्या मुलीचं नाव असं सुद्धा येतं. ज्ञानोबारायच्या मुलीचं नाव. 5 मिनिटं करेक्ट. ज्ञानोबारायच्या मुलीचं नाव लोक पुरीचं नाव का ठाकू देतात? काय ह्या जगात फक्त दोन्ही डोळ्याला पाहत राहिले. त्याचा बांबू चुकताय. ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं. समोरचा म्हणताना बैल गाभण आपण म्हणतो त्याच चहाला होतो. बस काहीच नाही. पुढे एखादा जर म्हणताना बैल गाभण आहे आपण तेच दूध चहाला होतो म्हणून तर चहाला असं. आता दुधाचं काय बनवतात? दूध, दही, बासुंदी. बासुंदी बासुंदी कशी बनवतात? दूध आटून बासुंदीचा चहा होईल. रोडला बासुंदी चहा बोलन बोलन त्याचा लगेच इंस्टाग्राम लगेच त्याचा बांबूच उपटायचा. त्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं नाही. तुम्ही मराठी मिडियमला इंग्लिश मिडियमला नाही? मराठी मिडियमला बापाच्या बायकोला काय म्हणतात? बापाच्या बायकोला मम्मी. हा, आई. आणि आईच्या आईला आजी. वडिलांच्या आईला आजी. आजीला वेलांची पहिली का दुसरी? करेक्ट. आईची आई किंवा वडिलांची आई याला वेलांची दुसरी आहे. पण जला जर पहिली वेलांटी असली तर त्याचा अर्थ असा आहे अभी और इसी वक्त एक विषय इमिजिएटली ताबडतोब आत्ता. आजी संसार. आजी म्हणजे आत्ता. निवृत्तीनाथाने अनुग्रह तेव्हा 12,000 पोरं मराठी नापास बोलायचं. मी बोललो तुम्हाला परत सिद्ध नापास करतो. इथं बोलायचं. इथं बोलायचं नाही. इथं काहीच करायचं नाही. इथं फक्त भेटेल त्याला साहेब म्हणायचं. काहीच करायचं. 40% लोक उदाहरणामागे हिंडून भिकारी झाले. काहीच नाही. साहेब पाठीवर साहेबाबरोबर जर शिल्पी काढलं त्याच्या वाटतं मी कुबेराबरोबर शिल्पी यानं न फरक केलं. साहेब एखाद्याचा जर साहेबाबरोबर फोटो आला तर त्याला असं वाटतं मी कुबेर माया एका बाजूला होता इंद्र माया एका बाजूला होता. पण खात नाही. तुम्हाला फोटो काढल्यावर एवढा आनंद होतो पण नक्की झालंय काय? माणसं पार भांबवली. पार म्हणजे कोणाला काही कळलं काही कळलं. नवरा बायकोचं भांडण झालं. भांडण प्रत्येक घरात होतं. बाई जरा नंगाट तिनं लाटणं सागाचं लाटणं ती नेमकं त्याच्या वाटीवर बसतो. त्याची वाटीच गेली आत. त्याला केलं ऍडमिट केलं तर ते वाटी सरकेला असल्यामुळे तंगड वर करून बांधलं त्याच्या हॉस्पिटलला. पडलं होतं उठताना असं एक तंगड वर सुतळीनं बांधेल हँगरला. ते शेजारी दुसरं होतं त्याचे दोन्ही तंगडे बांधले होते. आणि ते अपघातात मोडले. आता यानं त्याच्या पाहून गप्प असावं ना. त्याचे दोन आहेत याचं एकच आहे. हा वरून तंगड तसं खालून सरकत त्याच्यापाशी गेला. त्याला म्हणलं खाऊ तुम्हाला 2 बायका आहे का? मला बायकोच नाहीये. मला वाटतं आपल्याला वाटतं हे तू खेळ ते सुद्धा काहीच नाही. नवरा बायको जेवायला बसले. बायको वाढायला नवरा जेवायला. त्यांना तड फुटके मारू मारू जेवायचा नवरा. नवरा म्हणतो वा अगं मामी आली काय? मामी म्हणजे सासू. मुली बया काय ज्ञान आलो तुम्हाला? माझ्या इथं परत आली. तुम्हाला कसं काय कळलं? तुम्हाला काय नाही रोज काळा केस निघतो आज पांढरा निघाला. अंदाज केला आमची तुझ्या काय माझा संसार सफल झाला
पण कधी देखिले पाय विठोबा